सुरुवातीलाच बातमी आहे आव्हाडांसंदर्भात। आमदार जितेंद्र आव्हाडांच्या पाठीशी जयंत पाटील उभे राहिलेले आहेत। ऑडिओ क्लिप जुनी म्हणत महिला अत्याचार प्रकरणी पाटील हे चिडीचूप असल्याचं समोर आलंय। तर आव्हाडांची एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे, मात्र ही ऑडिओ क्लिप जुनी आहे असं म्हणत महिला अत्याचार प्रकरणी जयंत पाटील हे गप्प राहिलेत। आव्हाडांच्या पाठीशी जयंत पाटील उभे असल्याचं त्यातून दिसलंय। मी चांगलं होतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं, अरे बाबा कशाला करतोय सगळं, सोड ना यार। कारण का त्याच्या मागचं बॅकग्राऊंड फार विचित्र होतं, ते मी ते सांगू इच्छित नाही। आता 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप। असं आहे की जितेंद्र आव्हाड ही जी क्लिप आहे आमचा पक्ष एकत्रित असताना काही वर्षापूर्वीची आहे, पण ज्यांनी कष्ट घेऊन ही क्लिप शोधून काढली त्यांचं कौतुक आहे। ही आमच्या सगळ्या जुन्या हिस्ट्री हुडकून काढण्याचं काम काही लोकांना कॉन्ट्रॅक्टने दिलेलं दिसतंय। तर त्या जुन्या क्लिप आहेत, शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे, त्यात कोणतेही तथ्य नाहीये। तर ऑडिओ क्लिप जुनी म्हणत महिला अत्याचार प्रकरणी जयंत पाटील चिडीचूप असल्याचं दिसतंय। दरम्यान या प्रकरणी मल्लिकार्जुन पुजारी काय म्हणाले तेही पाहूयात। होतोय ऑडिओ, तर त्यावेळेस भूषण कुमार हा टी-सीरीज इंडस्ट्रीज कंपनीचा मालक यांनी एका महिलेवरती अत्याचार केला होता आणि ती महिला माझ्याकडे एक माझ्या मित्राच्या थ्रू ओळखीने माझ्याकडे आले होते। कारण त्यावेळेस माझ्याकडे राष्ट्रवादीचा प्रदेश सरचिटणीस हे पद होतं आणि माझ्याकडे ती मदत मागायला आली की असं माझ्यावर अन्याय होतोय आणि पोलीस सुद्धा दखल घेत नाही, कोणीच मदत करत नाही, मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही। मग त्यावेळेस त्या मुलीला मी मदत केलं आणि DN नगर पोलीस स्टेशन मध्ये नेऊन संबंधित व्यक्तीवरती बलात्काराचा गुन्हा दाखल केला। आणि त्यावेळेस हेच जितेंद्र आव्हाड जे आता बदलापूरमध्ये जातात, पुण्यामध्ये जाऊन पावसात भिजून दाखवतात माझ्या महाराष्ट्रातील माय भगिनींना की आमचं महिलांबद्दल मी किती सक्षम आणि किती महिलांबद्दल पॉझिटिव्ह आहे हे दाखवतो। जितेंद्र आव्हाड, तुम्हाला तो अधिकार नाहीये महिलांबद्दल